नमस्कार, वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 30 सप्टेंबर 2022 शुक्रवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. तर बघा, फ्रंट पेजवर दोन महत्त्वाची न्यूज आपल्याकडे चालवून येतील. एक म्हणजे युनेस्को लिस्ट जी असते त्यामध्ये 50 आयकॉनिक इंडियन टेक्सटाईल आहेत, त्यांना इथे स्थान मिळालेलं आहे. ही जी लिस्ट आहे ती म्हणजे हँडमेड फॉर द 21st सेंचुरी सेफगार्डिंग ट्रेडिशनल इंडियन टेक्सटाईल. तर हे युनेस्को बाबतची ही जी लिस्ट आहे त्यामध्ये काय ॲड करण्यात आलेलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि सोबतच जे MTP ॲक्ट आहे 71 वर्षे जुनं आपल्याकडे जे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये 2020 मध्ये काही सुधारणा सांगण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक कॉन्ट्रोवर्सीची जी सिरीज आहे ती इथे सुरू झाली होती, ती आता रिझॉल्व्ह झालेली आहे. तर ते आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच जे मॅरिटल रेप आहे त्याबाबतही एक थोडंसं डेटा आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. पण हे सगळं करण्यापूर्वी आपलं जे मॅप बेस्ड क्वेश्चन असतं ते आपण पाहून घेऊयात. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत आपण इथे थोडं जाणून घेत असतो आणि सोबतच टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये माउंट रुवेंझोरीचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. काल आपण माउंट किलिमंजारो बाबत पाहिलं होतं. आफ्रिका खंडातील हे जे माउंट आहे, हे जे पर्वत आहे ते 2040 पर्यंत व्हॅनिश होणार असं इथे सायंटिस्ट जे आहेत, रिसर्चर्स जे आहेत त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. वाढता जो प्रभाव आहे क्लायमेट चेंजचा आणि जी स्पीड आहे त्याच्यानुसार हा जो अंदाज आहे तो व्यक्त केला जातो आहे. तर काल सांगितलं होतं किलिमंजारोसोबत आणखीन 2 माउंटेन्स आहेत आफ्रिका खंडातली जी 2040 पर्यंत व्हॅनिश होणार आहेत. तर हेच दुसरं माउंटेन ते म्हणजे माउंट रुवेंझोरी. तर हे सुद्धा माउंट किलिमांजरो प्रमाणेच 2040 पर्यंत व्हॅनिश होणार आहे असं अंदाज इथे व्यक्त केला जातो आहे. आणि त्याच्यामुळेच ही जी लोकेशन आहे ती महत्त्वाची आहे आणि आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. तर हा जो ध्वज स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, बोट्सवाना देशाचा ध्वज आहे आणि आज बोट्सवाना इंडिपेंडन्स डे ऑब्झर्व केला जातो. 1964 मध्ये ब्रिटिशांपासून याला स्वातंत्र्य मिळालं होतं. जगाच्या नकाशामध्ये पाहायचं झाल्यास भारताच्या नैऋत्येकडे म्हणजेच साऊथ वेस्ट डिरेक्शनला आपल्याला याचं लोकेशन पाहायला मिळेल. एक लँडलॉक्ड कंट्री आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या चारही बाजूंनी जमिनीचा प्रदेश आहे, म्हणजे समुद्रकिनारा ह्या देशाला पाहायला मिळणार नाही. आणखीन झूम केल्यास ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन याच्यामधून जाताना पाहायला मिळेल, एक लँडलॉक्ड कंट्री आपण पाहिली. त्यानंतर आणखीन झूम केल्यास गॅबरोन ही याची कॅपिटल सिटी पाहायला मिळेल आणि जे फेमस कलाहरी डेझर्ट आहे, कलाहरी वाळवंट इथेच ह्या बोट्सवाना देशात आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वाची रिव्हरसुद्धा आहे, मोलोपो रिव्हर, जी साऊथ आफ्रिका आणि बोट्सवाना देशाची बॉर्डर आहे. त्यानंतर बघा, खाली दक्षिणेकडे आपल्याला साऊथ आफ्रिका पाहायला मिळेल. त्यानंतर पूर्वेकडे झिम्बाब्वे, उत्तरेकडे झांबिया आणि अँगोला आणि पश्चिमेकडे नामिबिया देशांनी वेढलेला हा प्रदेश आहे. त्यानंतर आजचं टुडे स्पेशल आणखीन एक आहे, ते म्हणजेच काय, 30 सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे सुद्धा ऑब्झर्व केला जातो. तर जे टायरलेस वर्क करणारे ट्रान्सलेटर्स आहेत आणि लँग्वेज प्रोफेशनल्स आहेत त्यांना ट्रिब्यूट करणारा हा दिवस आहे. तर बघा, लँग्वेजचं महत्त्व इतकं का आहे, तर आपल्याला थोडीशी हिस्ट्री जाणून घेतल्यावर आपल्याला लक्षात येईल. 1945 मध्ये युनायटेड नेशन्सचं इस्टॅब्लिशमेंट झालं. लीग ऑफ नेशन्स जे आहे ते त्याचं डिझॉल्युशन होऊन युनायटेड नेशन्स इथे अस्तित्वात आलं. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1946 मध्ये 5 ऑफिशियल लँग्वेजेस इथे अडॉप्ट करण्यात आली: इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आणि चायनीज. त्यानंतर 1948 मध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स इथे करण्यात आलं, ज्यामध्ये काय सांगण्यात आलं, जी ह्युमन राईट्स आहेत त्यांची रिस्पेक्ट करण्यात यावी. मग त्यामध्ये रेस, सेक्स, लँग्वेज आणि रिलिजन यांचा समावेश करण्यात आला. तर इथूनच आपल्याला लँग्वेजचं जे महत्त्व आहे ते लक्षात येईल. आणि 2017 पासून हा जो दिवस आहे तो इथे सुरू करण्यात आला. ह्या लँग्वेजशी संबंधित जी काही प्रोफेशनल असतील आणि जी लँग्वेजेस आहेत त्यांना ऑनर करण्यासाठीचा हा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. त्यानंतर मॅप बेस्ड क्वेश्चन आपण पाहून घेतलेला आहे आणि वळूयात आता नेक्स्ट आपलं जे न्यूज डिस्कशन आहे त्याकडे. जस्टिस DY चंद्रचूड यांचं जे बेंच होतं, 3 जज बेंच जे आहे त्यांचं हे स्टेटमेंट आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे 2 स्टेटमेंट्स आहेत. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं, जे नॅरो पॅट्रिआर्कियल माइंडसेट प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजेच काय, एक परमिसिबल सेक्सवर आधारित कुठलाही लॉ जो आहे तो बेनिफिशियरी निवडू शकत नाही. आणि दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय, यामध्ये रिप्रोडक्टिव्ह राईट्सबाबत देण्यात आलेलं आहे. एखाद्याला ॲक्सेस टू एड्युकेशन आणि इन्फॉर्मेशन असेल कशाबाबतचं, कॉन्ट्रासेप्टिव्ज आणि सेक्शुअल हेल्थबाबतचं. सोबतच आणखीन एक राईट इथे ॲड करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे काय, मूल हवं की नको आणि हवं असल्यास केव्हा आणि किती, हेही प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येकाचा राईट आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, आपल्याला हे समजून घेण्यासाठी जे जुनं MTP ॲक्ट आहे, म्हणजेच काय, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट, आणि जे नवीन 2020 मध्ये काय सुधारणा सांगण्यात आलं होतं ते आपल्याला पहिले जाणून घ्यावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आजचं जे जजमेंट आहे, आजचं जे वर्डिक्ट आहे ते आपल्याला लक्षात येईल.
तर बघा 1971चं जे एम-टी-पी ॲक्ट आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ते आपण पाहून घेऊयात. त्यानंतर जी अमेंडमेंट आहे 2020ची ते पाहून घेऊयात. तर 1971चं ॲक्ट काय म्हणतं, यामध्ये फक्त जी मॅरिड विमेन्स आहेत त्यांनाच इथे इन्क्लूड करण्यात आलं होतं. जर अबॉर्शन करायचं असेल, प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची असेल त्याबाबतचा हा ॲक्ट आहे. तर फक्त मॅरिड विमेन जी आहेत त्यांनाच इथे इन्क्लूड करण्यात आलं होतं आणि जी जेस्टेशनल एज लिमिट आहे म्हणजे 20 आठवड्यांपर्यंतच ते अबॉर्शन करू शकतात असं इथे सांगण्यात आलं होतं. 12 वीकचं अबॉर्शन जे आहे करायचं असेल तर एका डॉक्टरचं ओपिनियनची रिक्वायरमेंट सांगण्यात आली होती आणि 20 आठवड्यांचं जे आहे टर्मिनेशन करायचं असेल त्यासाठी 2 डॉक्टरची रिकमेंडेशन इथे सांगण्यात आली होती आणि जर विमेनची कॉन्फिडेन्शियालिटीमध्ये तिला घेऊन जर ते करण्यात आलं नसेल, अबॉर्शन करण्यात आलं नसेल तर 10,000 रुपयांपर्यंतचा फाईन इथे सांगण्यात आला होता. आणि जी काही फिटल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे डिसेबल आहे किंवा एखादं कंजेनायटल डिसीज आहेत जे अँटीनेटलमध्ये पाहायला मिळतं आपल्याला, म्हणजे जन्माच्या पूर्वी जर एखादा डिफेक्ट बाळामध्ये आढळला असेल तर 20 आठवड्यांपर्यंतचीच लिमिट इथे सांगण्यात आली होती आणि मिसकॅरेज वगैरे झालं असेल किंवा लॉच्या बाहेर जाऊन काही असं झालं असेल तर त्याच्यासाठी इम्प्रिझनमेंट आणि फाईनसुद्धा सांगण्यात आला होता. त्यानंतर 2020ची जी अमेंडमेंट्स आहेत ती काय म्हणतात, तर यामध्ये जी अनमॅरिड विमेन आहेत त्यांनाही इथे कव्हर करण्यात आलं होतं. जी मॅरिड विमेन आहेत त्यांच्यासाठी होतंच, पण मॅरिड जी विमेन ज्यांना वगळण्यात आलं होतं 1971च्या ॲक्टनुसार त्यांना इथे कव्हर करण्यात आलं आहे. आणि जी वल्नरेबल विमेन्स आहेत म्हणजे काय रेप विक्टिम्स जी आहेत तर त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी केसेस झाली तर 24 आठवड्यांची मुदत इथे देण्यात आली आहे. म्हणजे 24 आठवड्यांपर्यंत त्या इथे अबॉर्शन करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे 2020च्या सुधारणेमध्ये. तर 20 आठवड्यांपर्यंतचं अबॉर्शन असेल तर त्याच्यासाठी एका डॉक्टरचं ओपिनियन आवश्यक असेल आणि 24 आठवड्यांचं अबॉर्शन असेल तर 2 डॉक्टरच्या ओपिनियनची इथे गरज सांगण्यात आलेली आहे. आणि बघा जे आपण पाहिलं वल्नरेबल विमेनचं म्हणजे त्याच्यासाठी काय किंवा जी नेक्स्ट पाहूयात आपण, नेक्स्ट इथे पाहून घेऊयात. तर जी विमेनची कॉन्फिडेन्शियालिटी आहे ती ब्रीच करण्यात आली असेल तर फाईन किंवा इम्प्रिझनमेंट इथे सांगण्यात आलेली आहे आणि जी फिटल ॲबनॉर्मॅलिटी आहे इथे आपण ते जाणून घेऊया जे मी मगाशी सांगणार होते. तर फिटल ॲबनॉर्मॅलिटीज जे आहे त्याच्यासाठी कुठलीही लिमिट देण्यात आलेली नाही आहे. म्हणजेच काय अगदी 9व्या महिन्यापर्यंतसुद्धा इथे अबॉर्शन केला जाऊ शकतो असं 2020च्या सुधारणेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यासाठी काय एक मेडिकल बेंच जो आहे, एक मेडिकल बोर्ड इथे अप्रूव्ह करेल, एक मेडिकल बोर्ड बसेल आणि तोच जर एखादी ॲबनॉर्मॅलिटी असेल फिटलची आणि जी आईची हेल्थ आहे ती लक्षात घेऊन 24 आठवड्यांच्या जास्त इथे प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची की नको असं हे बोर्ड इथे सांगेल आणि जर मिसकॅरेज वगैरे झालं तर इम्प्रिझनमेंट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते 1971च्या ॲक्टनुसारच पाहायला मिळेल. तर 2020च्या ज्या अमेंडमेंटमध्ये काय अनमॅरिड विमेनला इथे वेगळं म्हणजे सांगते वेगळं काय आपल्याला पाहायला मिळालं. तर अनमॅरिड जी विमेन आहेत त्यांना इथे कव्हर करण्यात आलं. वल्नरेबल विमेनसाठी 24 आठवड्यांपर्यंतची मुदत देण्यात आली आणि इथे जे एक डॉक्टरची परमिशन आहे 20 आठवड्यांपर्यंत आणि 2 डॉक्टरची परमिशन किंवा त्यांची जी ओपिनियन आहे त्याची रिक्वायरमेंट 24 आठवड्यांपर्यंत सांगण्यात आलेली आहे. तर बघा वाद कुठे उठतो, जी सिंगल मदर्स आहेत, सिंगल विमेन जी आहेत त्यांना 20 आठवड्यांपेक्षा जास्त म्हणजे 24 आठवड्यांपर्यंतची जी प्रेग्नन्सी आहे त्याला टर्मिनेट करण्यासाठीचं जे मॅरिड विमेनला सेम जे लीगल अबॉर्शन केअर दिलं जातं तेच लीगल अबॉर्शन केअर जी अनमॅरिड किंवा सिंगल विमेन आहेत त्यांना देण्यात यावं असं इथे सांगण्यात आलं होतं. तर हा जो 3 जज बेंच आहे त्यांनी 51 वर्षे जुना जो अबॉर्शन लॉ आहे तो मोडला आहे आणि अनमॅरिड विमेनना सुद्धा 24 वीकपर्यंतची प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी इथे परमिशन दिलेली आहे. तर बघा एक महिला जिला 20 आठवड्यांपेक्षा जास्त झालेलं असेल, जास्त वेळ झाला असेल प्रेग्नन्सीला तर ती टर्मिनेट करायची नाही असं इथे एम-टी-पी ॲक्ट 1971मध्ये सांगितलेलं आहे. आपण ते पाहिलं ते प्रोहिबिट करतं. तेच आता इथे 24 आठवड्यांपर्यंत करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय एका मॅरिड विमेनप्रमाणेच एखाद्या अनमॅरिड विमेनला सेम आणि सेफ लीगल अबॉर्शन केअर इथे ॲक्सेस करण्यासाठीची प्रोव्हिजन इथे देण्यात आलेली आहे. तर ही केस आपण पाहिली. एम-टी-पी ॲक्ट 1971 काय आहे ते लक्षात ठेवा. 2020च्या सुधारणा काय आहेत तेही लक्षात ठेवा आणि हे जे जजमेंट आलेलं आहे जस्टिस डी वाय चंद्रचूड यांचं सुप्रीम कोर्टाचं तेही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा याच्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण आणखीन एक न्यूज पाहून घेऊयात. जे मॅरिटल रेप आहे ती आपल्या देशामध्ये बॅन नाही. 35 देश आहेत जगामध्ये त्यांच्यामध्ये मॅरिटल रेप बॅन नाही आणि दुर्भाग्याने आपलं जे भारत आहे त्यामध्ये सुद्धा मॅरिटल रेप जे आहे ते बॅन नाही. तर काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं इथे स्टेटमेंट आलेलं आहे. फायनली जे मॅरिटल रेप आहे ते आता भारतामध्ये एक रेप कन्सिडर केल्या जाणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एक क्राईम कन्सिडर केलं जाऊ शकेल असं इथे सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे. तर हे मॅरिटल रेप नेमकं काय आहे ते अतिशय रिलेव्हंट आहे, आपल्याला जाणून घ्यावं लागेल. GS पेपर 1मध्ये आपल्याला हे जोडता येईल. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, रोल ऑफ विमेन, इश्यूज रिलेटेड टू विमेन.
तर हे आपल्याला जे सेक्शन आहे IPCचं 375 त्यामध्ये आपल्याला रेपबाबतची प्रोव्हिजन पाहायला मिळेल. पण यामध्ये बघा म्हणजे काय असतं, एखाद रेप झाला असेल तर त्याला सेक्शन 375 अंतर्गत कन्सिडर केलं जातं. पण यामध्ये 2 एक्सेप्शन्स आपल्याला पाहता येतील. एक म्हणजे काय, जर मॅरिटल रेप असेल म्हणजे लग्नानंतरचं जर रेप असेल तर त्याच्यामध्ये कुठलंही मेडिकल प्रोसिजर किंवा इंटरव्हेन्शन्स इथे कॉन्स्टिट्यूट केली जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे काय, यामध्ये एक्सेप्शन 2 हे जे आहे ते लक्षात ठेवा. सेक्शन 375चं एक्सेप्शन 2 यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, जर वाईफ 15 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तरच ते ॲज अ रेप कन्सिडर केलं जाणार आणि 15 वर्षांपेक्षा जर तिची वय जास्त असेल तर त्याला रेप कन्सिडर केलं जाणार नाही. त्यानंतर जगामध्ये पाहून घेऊयात रेपबाबतचं, मॅरिटल रेपबाबतचं काय सिनॅरिओ आहे. तर 185 देशांपैकी 77 देशांमध्ये हे जे रेप आहे ते बॅन केलं गेलेलं आहे. म्हणजे आपण मॅरिटल रेपबाबत बोलतोय. ठीक आहे, मी जरी रेप शब्द वापरला तरी तो मॅरिटल रेप असाच कन्सिडर करायचा. तर बघा 77 देश म्हणजेच किती 42% कंट्रीजमध्ये हे बॅन आहे. त्यानंतर बघा युनायटेड नेशन्स काय म्हणतं, होम जे आहे, घर जे आहे, ती मोस्ट डेंजरस प्लेस आहे विमेनसाठीची. त्यानंतर कुठल्या कंट्रीजमध्ये हे जे मॅरिटल रेप आहे ते आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे तिथे अलाव केलेलं आहे, त्याला क्रिमिनलाइज केलं गेलं नाही आहे. तर ते घाना, इंडिया, इंडोनेशिया, जॉर्डन, लेसोथो, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, श्रीलंका आणि टांझानिया यांच्यामध्ये हे जे आहे मॅरिटल रेप ते म्हणजे क्रिमिनलाइज्ड केलं गेलं नाही आहे. त्यानंतर 74 कंट्रीज आपण पाहिली, त्याच्यामध्ये फाईल जी आहे ती कंप्लेंट करता येते अगेन्स्ट देअर हजबंड. त्यानंतर 34 जे देश आहेत त्यांच्यामध्ये असे कुठलीही प्रोव्हिजन आपल्याला पाहता येणार नाही. आणि डझनभर अशा कंट्रीज आहेत ज्यामध्ये जी रेपिस्ट आहेत त्यांच्यासोबतच लग्न करण्यासाठी अलाव इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर काय इश्यूज आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी विमेनची बेसिक राईट आहेत त्यांच्या अगेन्स्ट आहेत. कारण हे एक फंडामेंटल राईट आहे. इक्वॅलिटी, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, ठीक आहे, राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी हे एक आपल्याला बेसिक राईट्स पाहायला मिळतील. तर यांच्या अगेन्स्टमध्ये हे जे मॅरिटल रेप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. जी विमेनची ओन बॉडी आहे त्याच्यावरचा तिचा हक्क इथे डिनाय करण्यात येतो. आणि आपल्याला समोर पाहता येईल बघा डिसमल स्टेट ऑफ ज्युडिशियल सिस्टीममध्ये काय, तर मॅरिटल रेप आहे त्यांच्याबाबतचं प्रोसिक्युशन आपल्या भारताबाबत आपण बोलतोय, प्रोसिक्युशन आपल्याला पाहता येणार नाही. त्यानंतर लिगल अवेअरनेस आपल्याला पाहता येणार नाही. सोसायटीमध्ये लिगल अवेअरनेसची फार कमतरता आहे. जो NCRB आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा आपल्याला इनॲक्युरेट आढळतो. त्यानंतर जे जस्टिस आहे ते इथे लॅक आहे, म्हणजे कमी आहे. ॲडमिसिबल प्रूफ इथे कमी आहेत. याचा वे फॉरवर्ड काय काढता येईल, तर बघा आता ही हाईट झालेली आहे. म्हणजे काय, तर आता हे जे लॉ आहे ते इथे आलं पाहिजे. आणि जे सेक्शन 375चं एक्सेप्शन 2 आहे, म्हणजेच काय, आपण जे पाहिलं 15 वर्षे जी लिमिट आहे ते एक्सेप्शन 2 इथून आता काढून घेतलं पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे 15 इयर्सचं एक्सेप्शन 2 इथे काढून घेतलं पाहिजे आणि रेप शुड बी रेप असं कन्सिडर करण्याची ही वेळ आहे. तर त्यानंतर बघा आपण नेक्स्ट न्यूजकडे बघूयात. ही 2 महत्त्वाची न्यूज होती. एक म्हणजे MTP ॲक्ट, ते नेहमीच लक्षात ठेवा, खूप जास्त चर्चेत आहे आणि ते परीक्षेत विचारण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. त्यानंतर मॅरिटल रेपबाबतचा सिनॅरिओ जो आहे तोही आपण इथे पाहून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज महत्त्वाची ती म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जी आहे त्याला आपण युनेस्को असं म्हणत असतो. त्यांनी काय केलेलं आहे, भारताची 50 आयकॉनिक इंडियन टेक्सटाईल्स आहेत त्यांना ह्या यादीमध्ये समावेश केलेला आहे, त्यांचा समावेश झालेला आहे. तर कुठल्या गोष्टींचा समावेश झालेला आहे, पहिले तर यादी पाहून घ्या कुठल्या यादीत समावेश झालेला आहे. पहिली म्हणजे हँडमेड फॉर द 21st सेंचुरी सेफगार्डिंग ट्रेडिशनल इंडियन टेक्सटाईल. तर ही जी यादी आहे इथे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर तोडा एम्ब्रॉयडरी आणि सुंगाडी फ्रॉम तामिळनाडू, त्यानंतर हिमरू फ्रॉम हैदराबाद आणि बांधा टाय किंवा डाय, म्हणजे टाय पण आहे, धागा पण आहे आणि डाय पण आहे, रंग, ठीक आहे, कुठलं, संबलपूर ओडिशा इथलं. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. तोडा एम्ब्रॉयडरी, सुंगाडी हे तामिळनाडूमधलं, त्यानंतर हिमरू जे आहे हैदराबादमधलं, त्यानंतर बांधा जे आहे ते संबलपूर ओडिशा इथलं. त्यासोबतच आणखीन काही इथे ॲड करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इलकाल आणि लांबाडी हे जे किंवा त्यालाच बंजारा एम्ब्रॉयडरी असं सुद्धा म्हणतात कर्नाटकाची, त्याला ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर सिकल नया कानपेट कलमकारी ही जी आहे तंजावरची, तिला सुद्धा इथे ॲड करण्यात आलेलं आहे. गोव्याचं कुणबी वेव्स ते सुद्धा ॲड झालेलं आहे. मशरू वेव्स आणि पटोला गुजरातचं, त्यानंतर हिमरू महाराष्ट्राचा आणि गरड कोइरियाल हे वेस्ट बेंगॉलचं इथे ॲड करण्यात आलेलं आहे. ही नावं पाठ करावी लागतील कारण लक्षात ठेवावंच लागेल. क्वेश्चन याच्यावर विचारण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. तर बघा तोडा एम्ब्रॉयडरी आपण पाहिली, सुंगाडी पाहिली, ही कुठून, तामिळनाडूमधून, त्यानंतर हिमरू हे हैदराबाद आणि महाराष्ट्रातून, त्यानंतर बांधा जे आहे ते ओडिशातनं आलेलं आहे. त्यानंतर
इलकल जे आहे किंवा लांबडी किंवा बंजारा एम्ब्रॉयडरी ज्याला म्हणतो ती कर्नाटकाची आहे आणि सिकलनया कानपेट हे कलमकारी जी आहे ती तंजावरची आहे. कुणबी वेव्स गोवा, मशरू वेव्स पटोला आणि पटोला वेव्स हे जे आहे गुजरातमधून आहे. हिमरू महाराष्ट्रातून आपण पाहिलं आणि गरड कोयरियाल हे जे आहे वेस्ट बेंगॉलचं इथे ॲड करण्यात आलेलं आहे. ही जी काही आपण पाहतोय ती टेक्स्टाईल्स आहे, ती कापड आहे. ठीक आहे, त्या राज्याची त्या भागाची ती स्पेशल कापड आपल्याला पाहायला मिळतील जी ह्या लिस्टमध्ये ॲड झालेली आहेत. तर याच्या पूर्वीच आपल्याकडे काही टेक्स्टाईल ॲड होती, ती म्हणजे काय, पानिपतचं खेस, त्यानंतर चंबा रुमाल जी आहे हिमाचल प्रदेशची, थिगमा किंवा वूल टाय जे आहे ते लडाखचं आणि अवध जामदानी हे जे आहे वाराणसीचं हे ऑलरेडी इथे ॲड झालेलं होतं आणि त्यानंतर आज 50 नवीन टेक्स्टाईल जी आहे ती ॲड झालेली आहेत. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. वन डे एक्झामसाठी ही जी न्यूज आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. KN शांतकुमार यांची निवडणूक झालेली आहे. कशावर? यांना निवडून आणण्यात आलेलं आहे. PTI जे आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया तिथे यांची निवड झालेली आहे आणि ही जी न्यूज आहे ती वन डे एक्झामसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर बघा, जे जस्टिस KM जोसेफ आहे त्यांचं काय म्हणणं आहे, सगळ्यांनाच जी नेट प्रायव्हसी आहे ती इक्वली सगळ्यांना मिळायला पाहिजे असं इथे यांचं म्हणणं आहे. तर हे काय म्हणतात की जसं कितीही मोठी इंटरनॅशनल कंपनी असेल, कितीही मोठा जसा प्लॅटफॉर्म असेल, तरीही त्यांनी इक्वल जी इंडियन्स आहेत त्यांना प्रायव्हसी इथे प्रदान केली पाहिजे असं यांचं इथे सांगण्यात आलेलं आहे. जी काही सोशल मीडियाज आहेत त्यांनी इंडियन युजर्सची प्रायव्हसी मेंटेन करण्याचं सांगितलं जात आहे आणि जी काही इंडियन लॉज आहेत त्यांच्याशी कंप्लाय यांना करावं लागेल असं इथे बोललं जात आहे. तर जी काही इंडियन्स आहेत त्यांना इक्वल डिग्री ऑफ प्रायव्हसीने ट्रीट करायला हवं असं इथे जस्टिस KM जोसेफचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर बघा, इथे फार लक्षात ठेवण्यासारखं काही नाही, फक्त आपली जी डेटा प्रायव्हसी आहे किंवा आपली जी नेट प्रायव्हसी आहे त्याच्याबाबतचं लिहायचं आलंच तुम्ही हे स्टेटमेंट जे आहे ते इथे लिहू शकता आणि आपलं जे पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आहे 2019चं ते विड्रॉ करण्यात आलेलं आहे. कदाचित त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा हे जे स्टेटमेंट आहे ते इथे कामात येईल. त्यानंतर बघा, वर्ल्ड पेजवर पाहूयात. वर्ल्ड पेजवर सुद्धा आपल्याला फार महत्त्वाच्या न्यूज नाही आहेत. ज्या स्यू की आहेत त्यांना परत 3 वर्षांसाठी इथे कैदेत ठेवण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्यानंतर बघा, हे काय म्हणते, नॉर्ड स्ट्रीम बाबतचं इथे स्टेटमेंट आलेलं आहे. नाटो जे आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यांनी काय म्हटलं आहे, जे नॉर्ड स्ट्रीम आहे कुठून जातं ते मी तुम्हाला पिक्चरमधून दाखवण्याचा प्रयत्न करेन. नॉर्ड स्ट्रीम ही एक पाईपलाईन आहे ज्यामधून नॅचरल गॅस पास केली जाते. तर ही डेलिबरेटली म्हणजे जाणून ही तोडण्यात आलेली आहे. जाणून याचं जे नुकसान आहे ते करण्यात आलेलं आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हे का करण्यात आलेलं आहे ते आपण याचं जे लोकेशन आहे ते पाहून घेतल्यानंतर जाणूयात. उजवीकडे इथे रशिया पाहायला मिळेल आणि डावीकडे आपल्याला जर्मनी आणि संपूर्ण युरोप मग तिथून सुरू होतो. तर बघा, रशियामध्ये नॅचरल गॅस खूप जास्त प्रमाणात आढळते. खूप चांगले साठे आपल्याला तिथे पाहायला मिळतील. एक मोठा नॅचरल गॅसचा साठा तिथे आहे आणि स्पेशली जो ईस्ट रशिया आहे तिथे तर खूप जास्त प्रमाणात मिनरल्स आणि असे साठे पाहायला मिळतील. तर बघा, रशियामध्ये खूप जास्त प्रमाणात उत्खननसुद्धा होत असतं. तर ही जी रशिया आहे ती संपूर्ण जगाला आपलं जे नॅचरल ऑइल आहे किंवा नॅचरल गॅस जी आहे ती सप्लाय करत असते. तर नॅचरल गॅस सप्लाय करण्यासाठीच म्हणून जे विबर्ग आहे रशियाचं वर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जर्मनीमध्ये ग्राइफ्स वर्ल्ड पाहायला मिळेल. तर इथपर्यंत आपल्याला एक नॉर्ड स्ट्रीम म्हणून रेड कलरमध्ये एक गॅस पाईपलाईन पाहायला मिळेल जी की बाल्टिक समुद्राच्या तळाशी आहे आणि तिथून ती जात असते. तर रशियाचं विबर्ग ते जर्मनीचं ग्राइफ्स वर्ल्ड इथे ही नॅचरल गॅस जी आहे ती ट्रान्सपोर्ट केली जाते. त्यानंतर जी ग्रीन डॉटेड लाईन तुम्हाला पाहायला मिळते आहे त्याला नॉर्ड स्ट्रीम 2 असं म्हटलं जातं. तर जे रशिया युक्रेनचं वॉर सुरू झालं त्याच्यानंतर हे जे काम सुरू होतं, याच्यावर कार्य सुरू होतं नॉर्ड स्ट्रीम 2चं, तर हे सध्या बंद करण्यात आलं आहे असं इथे सांगण्यात आलं होतं. तर बघा, नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 जे आहे त्यांचं लोकेशन इथे लक्षात ठेवा. बाल्टिक सीमधून ही जी पाईपलाईन्स आहेत ती जातात आणि जे नॉर्ड स्ट्रीम 1 आहे ते रशियाचं विबर्गपासून ते जर्मनीच्या ग्राइफ्स वर्ल्डपर्यंत पाहायला मिळेल आणि जे नॉर्ड स्ट्रीम 2 आहे ती रशियाचं उस्टलुगापासून ते जर्मनीच्या ग्राइफ्स वर्ल्डपर्यंत पाहायला मिळेल. ही दोन्हीही बाल्टिक सीमधून जातात आणि इथून नॅचरल गॅस जी आहे ती इथे प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर वळूयात न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे. हे जे ट्रेड आहे नॅचरल गॅसचं जे ट्रेड आहे रशियापासून जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यांना होणारं, हे जाणून एक डेलिबरेटली इथे बंद करण्यात आलेलं आहे असं इथे नाटोद्वारे म्हणण्यात आलेलं आहे. कारण काय झालं होतं, न्यूज सुरू होती मागे, न्यूजमध्ये आपण पाहिलं होतं की जे रशिया आहे त्यांनी कारण दिलं होतं की याच्यामध्ये टर्बाईन्स जी आहेत, जे पाईपलाईन आहे त्याच्यामधले टर्बाईन्स खराब झाले आहेत आणि त्याच्यामुळे 3 दिवसांसाठी म्हणून हे जे
लाईनचं जे गॅस आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, ते इथे थांबवण्यात आलं होतं. आणि त्याच्यामुळे काय असं रशियाचं म्हणणं असलं तरी संपूर्ण जगाला असं वाटतंय की जे रशिया वॉर युक्रेन सुरू आहे आणि वेस्टर्न कंट्रीजने जी रशियावर सँक्शन्स लावलेली आहेत, सोबतच जे प्राईस कॅप लावलेलं आहे रशियावर, तर त्याच्यामुळे रशिया जो आहे तो अशा प्रकारे जे काही आहे म्हणजे आपलं एक विरोध इथे व्यक्त करतो आहे, असं इथे बाकी जगाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळेच नाटोसुद्धा जे आहे ते असंच म्हणत आहे की डेलिबरेटली हे जे आहे स्टॉप करण्यात आलेलं आहे. जे पाईपलाईन थ्रू जाणारं गॅस आहे ते इथे स्टॉप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा इथे एक इयान नाव तुम्हाला आढळेल. तर हे इयान नाव लक्षात ठेवा. फ्लोरिडामध्ये आलेलं हे चक्रीवादळ आहे, हरिकेन आहे. कुठल्या देशात कुठलं चक्रीवादळ आलेलं आहे, कुठलं हरिकेन आहे, कुठलं टॉर्नेडो आहे, हे सुद्धा परीक्षेत विचारत असतं. फेवरेट क्वेश्चन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे इयान हे जे आहे ते फ्लोरिडा कोस्टवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर वळूयात बिझनेस सेक्शनवर. तर बिझनेस सेक्शनवरही आपल्याला खूप छोट्या-छोट्या न्यूज पाहायला मिळतील, जे की खूप महत्त्वाचे आपल्याला पाहता येणार नाही. तरीही एक छोटंसं आपण ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊयात इथे. तर बघा, जी सीनियर सिटिझनची जी स्कीम्स आहेत, त्यामध्ये कुठली किसान विकास पत्र आणि सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम जी आहेत, त्यांची डिपॉझिट करणाऱ्यावर जो इंटरेस्ट मिळत असतो, तो इंटरेस्ट रेट इथे वाढवण्यात आलेला आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर 0.1% ते 0.3% इतकं जे आहे ते इंटरेस्ट रेट इथे वाढवण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा एक महत्त्वाची टर्म आपण इथे जाणून घेऊयात. भरपूर जणांना इथे कन्फ्युजन असतं. एक असतं CAD आणि एक असतं TD. म्हणजेच काय, करंट अकाउंट डेफिसिट आणि एक ट्रेड डेफिसिट. तर जे करंट अकाउंट डेफिसिट आहे ते 2.8%नी वाढलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. 2.8% कोणाचं 2.8%? तर आपलं जे GDP आहे, जे Q1 मधलं GDP, त्या GDPच्या 2.8%नी हे जे करंट अकाउंट डेफिसिट आहे ते वाढलेलं आहे. तर हे करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे नेमकं काय? तर ट्रेड डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट यामध्ये साम्य आहे, म्हणजे फार डिफरन्स आपल्याला पाहता येणार नाही. करंट अकाउंट डेफिसिटमध्ये आपण मनीबाबत बोलणार, तर ट्रेड डेफिसिटमध्ये आपण वस्तूबाबत बोलणार. ट्रेड कोणाचा होतो, व्यापार कोणाचा होतो, वस्तूंचा होतो. त्याच्यामुळे ट्रेड डेफिसिटमध्ये वस्तू लक्षात ठेवायचा. तर करंट अकाउंट डेफिसिटमध्ये काय होतं, इम्पोर्ट जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे काय, तर आपल्या भारतातला देशातला पैसा जास्त जातो बाहेर आणि एक्सपोर्ट जे आहे, एक्सपोर्टपासून आपल्याला पैसा फार कमी मिळतो आणि त्याच्यामुळे काय, तर देशातून जास्त पैसा बाहेर जाणे याला आपण करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणत असतो. तर ट्रेड डेफिसिटमध्ये काय म्हणायचं, इम्पोर्ट जास्त होणे आणि एक्सपोर्ट कमी होणे. इथे आपण पैसा कन्सिडर करणार नाही, इथे आपण वस्तू त्याची क्वांटिटी कन्सिडर करणार. ट्रेड डेफिसिटमध्ये एक्सपोर्ट जास्त होतो, इम्पोर्ट जास्त होतो आणि एक्सपोर्ट कमी होतो. उलट सांगितलं का मी, इम्पोर्ट हा जास्त होतो आणि एक्सपोर्ट कमी होत असतो. म्हणजे आपल्या देशामध्ये बाहेरून जास्त येत असतं आणि देशातून कमी जात असतं. त्याला आपण ट्रेड डेफिसिट म्हणायचं. आणि करंट अकाउंट डेफिसिट मध्ये काय, तर मध्ये आपला पैसा जास्त जात असतो आणि एक्सपोर्टमध्ये पैसा आपला कमी मिळत असतो. त्याला आपण CAD करंट अकाउंट डेफिसिट म्हणायचं. देशातून जास्त पैसा बाहेर जाणे याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणायचं. तर यामध्येच GDP जे आहे Q1चं, त्याच्या अनुसार 2.8%ची इथे वाढ झालेली आहे आणि सोबतच आपलं जे ट्रेड डेफिसिट आहे ते सुद्धा इथे वाढलेलं आहे. त्यानंतर आजचं जे न्यूज आहे ते आपली इथे संपलेली आहे. छोटी न्यूज होती, फार महत्त्वाची नव्हती. फ्रंट पेजवर आपण जी 2-3 महत्त्वाची न्यूज पाहिली होती ती अतिशय रिलेव्हंट आहेत. ते आपल्याजवळ पॉईंट्स जे आहेत ते मेन्शन असू द्या. त्यानंतर एडिटोरियलवर आपल्याला एक छोटासा लेख डिस्कस करायचा आहे आणि एक महत्त्वाचं टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर एक्सप्लेनर पाहायला मिळेल. ते म्हणजे टेलिकम्युनिकेशन बिल जे आहे 2022चं, ते इथे आपल्याला पूर्ण 360 डिग्रीने कव्हर करायचं आहे. सगळी पॉईंट्स मी इथे वन बाय वन मेन्शन करणार आहे. पण सगळ्यात पहिले आपलं जे छोटंसं एडिटोरियल आहे ते इथे डिस्कस करूयात. तर बघा, काल जे आहे वर्ल्ड हार्ट डे आपण ऑब्झर्व केलेला आहे 29 सप्टेंबर रोजी. तर त्याच्यावरच आधारित हा लेख आहे. हेल्थशी रिलेटेड करण्यासाठी हा जो टॉपिक आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा काय आहे, हेल्थ डिझीज आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रिव्हॅलंट आहे, संपूर्ण जगामध्येच आहे. पण भारतामध्ये ट्रीटमेंटची कमतरता असल्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्पेशली जी कंजेनायटल हार्ट डिझिजेस आहेत, जी आपल्याला निओनेटल म्हणजे नवजात शिशूमध्ये पाहायला मिळेल, त्याच्यावर जो आहे डेटा जो आहे तो इथे आधारलेला आहे. CDC जे आहे, म्हणजेच काय, सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, अटलांटा US येथे स्थापित, ते काय म्हणतं की CHD म्हणजेच कंजेनायटल हार्ट डिझिजेस जी आहे ते अतिशय कॉमन आहेत. 28% कंजेनायटल बर्थ डिफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 6 ते 10% जी इन्फंट डेथ्स आहेत ती आपल्याला इथे आढळतील. त्यानंतर बघा, 75% जे आहे आपण जी जन्म झालेली आहे त्यांच्यापैकी 75% जी बाळं आहेत, नवजात शिशू आहेत, त्यांना आपण मेडिकल इंटरव्हेन्शन्सद्वारे इथे जगवू शकतो, त्यांना वाचवू शकतो.
त्यानंतर बघा जे कार्डियक ॲनॉमलीज आहे त्यांचं रेशो इथे देण्यात आलेला आहे. 100 नवजात बालकांमध्ये 1 बालकामध्ये आपल्याला कार्डियक ॲनॉमलीज पाहायला मिळतील आणि याचाच जर एक मोठा डेटा पाहायचा झाल्यास 2 लाख पर इयर इतका हा आपल्याला आकडा पाहता येईल आणि त्यांच्यापैकी फक्त 15,000 जी बालकं आहेत त्यांनाच इथे ट्रीटमेंट रिसीव्ह करू शकतात, त्यांना ट्रीटमेंट मिळू शकते. तर याच्या मागचं कारण म्हणजे काय, इकॉनॉमिकली अनवायबल आहे, म्हणजे अतिशय खर्चिक असं पाहायला मिळेल. जी काही हार्ट डिझिजेस आहेत ती खर्चिक असतात. त्यानंतर रिसोर्स इंटेन्सिव्ह आहे, खूप जास्त प्रमाणात रिसोर्सेसची यात गरज आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट यात खूप मोठ्या प्रमाणात लागत असते आणि ती आपल्याकडे त्याच्यामध्ये उदासीनता दिसून येते आहे. त्यानंतर बघा 22 हॉस्पिटल आहेत आणि त्यामध्ये 50 त्याच्यापेक्षाही कमी सेंटर्स आपल्याला पाहायला मिळतील, जी कार्डियक डिझिजेसशी इथे डील करत असतात. ती सेंटर्स आपल्याला कमी पाहायला मिळतील. त्याला आपण निओनेटल कार्डियक सर्व्हिसेस असं म्हणत असतो आणि तेही काय वेल डिस्ट्रिब्युटेड नाही. म्हणजे 22 हॉस्पिटलमध्ये 50 सेंटर आहेत, ठीक आहे, पण तेही वेल डिस्ट्रिब्युटेड नाही. तर एम्सची 2018ची रिपोर्ट काय म्हणते, साऊथ इंडियामध्ये ही जी निओनेटल कार्डियक सर्व्हिसेस आहेत 70% सेंटर ही तिथेच कॉन्सन्ट्रेट झालेली आहे आणि तिथे लो CHD आहे. म्हणजे जे कंजेनायटल हार्ट डिझीज आहे याला मी CHD असंच प्रोनाऊन्स करणार. तर तिथेच लो CHD आहे. केरळमध्ये 8 ही जी सेंटर आहेत ती पाहायला मिळतील, जिथे फक्त 4.5 लाखच बालकं आपल्याला निओनेटल कार्डियक जी आहेत प्रॉब्लेम्स त्यांच्याशी आपल्याला झुंज देताना पाहता येतील. त्यानंतर याच्या कॉन्ट्रास्टमध्ये पाहायचं झाल्यास UPमध्ये 48 लाख बालकांचा इथे जन्म होतो, अशा बालकांचा डिफेक्टेड. त्यानंतर बिहारमध्ये 27 लाख, ठीक आहे, पण यांच्यामध्ये ही जी आहे सेंटर्स ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि त्यानंतर कार्डिओलॉजिस्टची जी कमतरता आहे तेही इथे लेखिका मेन्शन करतात. UP, बिहार आहेच, पण सोबत जम्मू काश्मीर, पंजाब, ओडिशा यामध्येही जी CHD आहे त्याचं बर्डन खूप जास्त प्रमाणात आहेत आणि जी पेडियाट्रिस्ट असतात त्यांचं प्रमाण इथे फार कमी आहे. कुठलेही डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर दिल्लीमध्ये 38 हॉस्पिटल्समध्ये 4 पेडियाट्रिक आपल्याला पाहायला मिळतील. जे हे आणि बाकीची जी आहे ती लार्जली आपल्याला प्रायव्हेटमध्ये पाहायला मिळतील, जे की खूप जास्त खर्चिक असतात. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण इथे ते मेन्शन करतात ते म्हणजे पॉवर्टी. तर गरिबीमुळे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, बाळाचं डायग्नोसिस होणे आणि त्यांचं ट्रीटमेंट आणि सोबतच लॅक ऑफ अवेअरनेस आहे. त्याच्यामुळे काय जी अर्ली सिम्प्टम्स आहेत CHDची ती इथे लक्षात येत नाही. त्यानंतर अँटीनेटल डिटेक्शन जे आहे ते क्रुशियल आहे. जी निओनेटल केअर आहे आणि मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी. अँटीनेटल म्हणजेच काय, जन्माच्या पूर्वी डिटेक्शन होणे. बाळामध्ये काही डिफेक्ट असेल तर त्याचं अँटीनेटल डिटेक्शन महत्त्वाचं आहे, जेणेकरून निओनेटल केअर आणि मॅनेजमेंट आपण करू शकू. म्हणजे नवजात बालकाचं केअर आणि मॅनेजमेंट इथे करता येईल. त्यानंतर बघा जी सोनोग्राफी आहे आपल्याकडे त्याच्यातनं फार असं स्पेशली असं काही खास आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर इथे लेखिका जे आहेत ते फिटल इकोकार्डिओग्राफीचं इथे सजेशन देतात, जे की 18 ते 24 आठवड्यात केलं जातं, ज्याच्यामध्ये एक बेटर व्हिज्युअलायझेशन पाहायला मिळेल. हार्टचं फंक्शन आणि स्ट्रक्चर इथे ऑब्झर्व करता येईल. त्यानंतर केरळमध्ये स्कीम आहे ती म्हणजे हृदयम ही स्कीम आहे केरळमधली, ज्याचा अर्थ आहे फॉर लिटल हार्ट्स. यामध्ये अर्ली डिटेक्शन आणि त्याचं मॅनेजमेंट आणि सपोर्ट इथे प्रोव्हाइड केला जातो. सेम आपल्याला तामिळनाडूमध्ये पण पाहता येईल. चीफ मिनिस्टर कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम, ज्याच्यामध्ये फ्री स्पेशलाइज्ड जी सर्जरीज असतात ती देण्यात आलेली आहेत. आयुष्यमान भारतबाबत बोलताना लेखिका म्हणतात जी काही आपली नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम आहे त्याच्यामध्ये 10 कोटी फॅमिलीजला असिस्टन्स प्रोव्हाइड करून देण्याचं सांगितलं जात आहे, पण अजूनही ते झालेलं नाही आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू यांच्याही वगळता बाकी राज्यांमध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्याला आयुष्यमान भारतचा प्रभाव कमी पाहायला मिळेल. तर कालचा म्हणजे 29 सप्टेंबरचा दिवस आणखी एक जो वर्ल्ड हार्ट डे आहे तो पास झाला आहे आणि काही नवीन चेंजेस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर भारताला एक फास्ट ॲक्ट करण्याची गरज आहे इथे, म्हणजे गरज आहे असं इथे लेखिका सांगतात, जी की आपली जी निओनेटल कार्डियक डिझीजने ग्रस्त जी बाळ आहे त्यांना आपल्याला इथे मदत करता येईल. त्यानंतर आपलं जे टेलिकम्युनिकेशन बिल आहे त्याच्याकडे वळूयात. फार महत्त्वाचा आजचा हा टॉपिक आहे. तर बघा काय सांगितलेलं आहे, एक नवीन ड्राफ्ट देण्यात आलेला आहे टेलिकम्युनिकेशन बिल 2022. तर हे बिल आहे, सध्या ॲक्ट नाही अजून. हे बिल जेव्हा पास होईल दोन्ही सदनांमध्ये म्हणजे लोकसभा राज्यसभेत जेव्हा पास होईल त्यानंतर प्रेसिडेंटची सिग्नेचर यावर होईल. त्याच्यानंतर हे ॲक्ट आपण याला ॲक्ट म्हणणार, ठीक आहे. आता सध्या हे टेलिकम्युनिकेशन बिल आहे. तर यामध्ये काय आपल्याला प्रोव्हिजन्स देण्यात आलेली आहेत ती जाणून घ्यायची आहेत आणि सोबतच
ॲक्टमध्ये ही जी काही प्रोव्हिजन्स आपण पाहणार आहोत, ती ॲक्टमध्ये असतीलच असं नाही. त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, काही डिलीट होऊ शकतात, काही ॲड होऊ शकतात. तर बिल काय म्हणतो ते आपण पाहून घेऊयात आणि जेव्हा हे ॲक्टमध्ये रूपांतरित होईल, तेव्हा आपण हे ॲक्ट काय म्हणतो तेही पाहून घेऊयात. तर बघा, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनने हे जे बिल आहे ते आणलेलं आहे आणि याच्यामध्ये काय चेंजेस सांगितलेली आहेत, जी करंट टेलिकॉम रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये इथे चेंजेस करण्याचं हे बोललं जात आहे. तर काय असायला हवं, जे इंडियन टेलिकम्युनिकेशन बिल आहे त्याच्यामध्ये काय असायला हवं आणि काय जो ॲक्ट आहे तो का चेंज केला जातो आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. जी काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे त्यांचं एक्सटेंट जे आहे त्याच्यामध्ये अपडेशन इथे सांगण्यात आलेलं आहे. जे काही ॲडव्हान्समेंट आहेत, चॅलेंजेस आहेत ह्या सेक्टरची, त्यांना टॅकल करण्यासाठीचं हे जे बिल आहे ते अपडेट करण्याची गरज इथे सांगितली जात आहे. यामध्ये आपल्याला पाहता येईल जे आपलं भारताचं जुनं टेलिकम्युनिकेशन बिल आहे, 3 मेन लेजिस्लेशन पाहता येतील, जी की आउटडेटेड झालेली आहेत आणि त्यांच्यामधली सगळ्यात रिसेंट जी आहे ती 70 वर्ष जुनी आहे. म्हणजे ह्या 3 मध्येही जी रिसेंट आहे ती 70 वर्ष जुनी आहे. त्याच्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीनुसार, नवीन ॲडव्हान्समेंटनुसार इथे चेंजेस होणं गरजेचं आहे, असं हे बिल सांगतं. तर पहिलं कुठलं, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट जे 1885चं आहे. त्यानंतर इंडियन वायरलेस टेलिग्राफी ॲक्ट 1933चा आहे आणि टेलिग्राफ वायर्स अनलॉफुल पोझेशन ॲक्ट 1950चा आहे. म्हणजे 50चं आपलं मोस्ट रिसेंट आहे आणि ते सुद्धा 70 वर्ष जुनं आहे. त्यानंतर नवीन बिल काय म्हणतं, ही जी काही लेजिस्लेशन आहेत आपण आता 3 पाहिली, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, इंडियन वायरलेस टेलिग्राफ ॲक्ट आणि टेलिग्राफ वायर्स अनलॉफुल पोझेशन ॲक्ट. तर ही तिन्ही जी लेजिस्लेशन आहे त्यांना रिपेल करण्याबाबत न्यू बिलमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि एक नवीन लीगल आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क इथे रिस्ट्रक्चर करण्याबाबत बोललं जात आहे. त्यानंतर OTT बाबत बोलूया. म्हणजेच काय, यामध्ये काय होत असतं, एक रिअल टाईम पर्सन टू पर्सन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस हे प्रोव्हाइड करून देत असतं. ज्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल WhatsApp, टेलिग्राम, सिग्नल, मेसेज आणि डिओ, Google मीट हे काही एक्झाम्पल्स इथे देण्यात आलेली आहेत. तर बघा, करंट बिलमध्ये ही जी एक्सपांड करण्यात आलेली आहे डेफिनेशन, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेसची जी डेफिनेशन आहे ती एक्सपांड करण्याबाबत इथे बोललं गेलेलं आहे. म्हणजे OTTला मिळून आपल्याला असं काहीतरी करायचं आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे न्यू बिलमध्ये. त्यानंतर इथे काही कन्झ्युमर प्रोटेक्शनची मेजरसुद्धा देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बघा, जे स्पॅम कॉल्स आहेत आणि फ्रॉड कॉल्स आहेत, ते त्यांच्याने संपूर्ण जग जे आहे ते भारत पूर्ण ग्रस्त आहे. तर आयडेंटिटी जी आहे ती अवेलेबल करून देण्याबाबत बोललं गेलेलं आहे. जे नाव आहे, कॉल करणाऱ्याचं नाव आहे ते इथे डिस्प्ले करण्याचं सांगितलं जात आहे. तर फक्त जी आपली व्हॉईस कॉल्सच नाही, तर WhatsApp कॉल असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कॉल असेल, तर त्याच्यामध्ये ती आयडेंटिटी जी आहे, समोरून फोन करणाऱ्याची आयडेंटिटी ती पहिलेच आपल्या स्क्रीनवर इथे शो होणार आहे. त्यानंतर जी ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट्समुळे सगळीजण ग्रस्त असतात आपण. तर युजरची जी आहे, युजर प्रोव्हाइड एक करेक्ट डेटा इथे प्रोव्हाइड करण्याबाबत सांगितलं जात आहे. बघा, आपण जे पाहिलं की नाव डिस्प्ले होणार, पण ते नाव कसं डिस्प्ले होणार, तर युजर जे आहे ते पहिले प्रोव्हाइड करेल करेक्ट डिटेल्स आणि ते एन्शुअर करण्याचं काम हे बिल आहे त्याच्यानुसार केलं जाणार आहे. जर एखाद्याने रॉंग आयडेंटिफिकेशन प्रस्तुत केलं तर त्याला 50,000 रुपयांपर्यंतचं फाईन आहे. सोबतच त्याचं जे मोबाईल नंबर आहे ते ऑपरेशन त्याचं सस्पेंड केलं जाणार आहे किंवा ठराविक काळासाठी युजरची जी टेलिकॉम सर्व्हिस आहे ती बंद करण्याबाबतही बोललं जात आहे. त्यानंतर आपण ॲडव्हर्टाइजमेंटबाबत बोलत होतो किंवा जी कमर्शियल कम्युनिकेशन आहे, तर ती सबस्क्रायबरच्या प्रायर कन्सेंटशिवाय ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली जाणार नाही किंवा त्याला मेसेज केला जाणार नाही किंवा त्याला कॉल करून सांगितलं जाणार नाही, असं इथे ह्या बिलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर 2018मध्ये टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रिफरन्स रेग्युलेशन जी ट्रायची रिपोर्ट आहे त्याच्या म्हणण्यानुसार, ट्राय म्हणजेच कोण, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ही जी ट्राय आहे त्याची रिपोर्ट आपण पाहिली 2018ची. याच्या म्हणण्यानुसार जे स्पॅम कम्युनिकेशन आहे त्याचं शेअरिंग ऑफ कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहे ते विदाऊट एनी सेफगार्ड सर्रासपणे होत आहे. म्हणजे आपण पाहिलं, आपण कुठे नंबर दिला एखाद्या ठिकाणी तर आपल्याला कितीतरी मेसेजेस येतात आणि कुठून मेसेजेस येतात. तर काय, हे जे नंबर शेअरिंग असतं, कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअरिंग असतं, ते सर्रासपणे आपल्याकडे होते, अशी ही ट्रायची जी रिपोर्ट आहे, टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रिफरन्स रेग्युलेशन. तर याच्यानुसार हे सांगण्यात आलेलं आहे. तर न्यू बिलमध्ये काय सांगण्यात आलं आहे, जे गव्हर्नमेंटला पॉवर्स देण्यात येतील, एक स्ट्रिंजंट मेजर, एक ॲक्शन घेण्यासाठी याच्या विरोधात गव्हर्नमेंटला पॉवर्स देण्यात येतील. तर बघा, ट्रायची जी पोझिशन आहे त्याच्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे नवीन बिलमुळे. 1997मध्ये ट्रायचं फॉर्मेशन झालं, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ही एक इंडिपेंडेंट आणि स्पेशलाइज्ड रेग्युलेटर, एक टेलिकॉम सेक्टरची ऑथॉरिटी आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्या बिल अनुसार
जे काय आहे प्रोव्हिजनिंग असेल, लायसन्सिंग असेल किंवा अलोकेटिंग असेल स्पेक्ट्रमचं किंवा सर्व्हिसेसचं, ते गव्हर्नमेंट आता करणार आहे. त्याच्यामुळे याचा जो रोल आहे, ट्रायचा जो रोल आहे तो इथे कमी होणार आहे. तो हळूहळू इथे डायल्यूट होणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर बघा न्यू बिल जे आहे ते ट्रायचं पोझिशन इथे डायल्यूट करणार आहे आणि हिचं काम आतापर्यंत जे रेग्युलेटरी होतं ते आता फक्त रिकमेंडेटरी असंच राहणार आहे. तर यामध्ये 3 पॉईंट्स इथे टाकण्यात आले आहेत. ते म्हणजे काय, पहिलं जे गव्हर्नमेंटला ट्रायची परवानगी घेण्याची गरज पडणार नाही कुठलंही लायसन्स इश्यू करण्यासाठी. दुसरं पॉईंट म्हणजे काय, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स किंवा इन्फॉर्मेशनमध्ये जे ट्रायचा ॲक्सेस पूर्वी होतं ते आता राहणार नाही. आणि तिसरं म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन जे आहे ते ट्रायचं रेफरन्स घेणार नाही, रिकमेंडेशन घेणार नाही आणि ट्रायला सुद्धा करणार नाही. त्याच्यामुळे ट्रायची जी पोझिशन आहे ती इथे डायल्यूट होताना आपल्याला पाहायला मिळेल. यामुळे काय तर इंटरनॅशनल प्रॅक्टिस जी आहे, जेथे टेलिकॉम रेग्युलेटर्सना एक ग्रेटर डिग्री ऑफ इंडिपेंडन्स दिलं जातं, तर ते आपलं इथे जे आहे टेलिकॉम सर्व्हिस जे आहे, रेग्युलेटर जे आहे तिथलं आपल्याला हे जे इंडिपेंडन्स आहे ते कमी होताना पाहायला मिळेल. सोबतच त्याच्यामध्ये जे आहे एन्क्रोचमेंट आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा इंटरनेट शटडाऊनबाबतही इथे पुढे बोलल्या गेलेलं आहे. तर पहिल्यांदाच एक लीगल फ्रेमवर्क आणण्यात आलेला आहे इंटरनेट शटडाऊनसाठी. तर आतापर्यंत आपण काय करत होतो, 1985चं जे इंडियन टेलिग्राफ ॲक्ट आहे त्याच्या अनुसार टेम्पररी सस्पेन्शन करत होतो. कुठल्या ऑर्डरनुसार, तर टेलिकॉम सर्व्हिसेस पब्लिक इमर्जन्सी अँड पब्लिक सेफ्टी रूल्स 2017 याच्या अनुसार आपण जे आहे टेम्पररी सस्पेन्शन करत होतो इंटरनेट शटडाऊनचं. पण हे पहिल्यांदाच एक लीगल फ्रेमवर्कमध्ये आणण्यात आलेलं आहे इंटरनेट शटडाऊन हा विषय. तर याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे आणि याच्यावर रिकमेंडेशन्स देण्यात आलेली आहेत आणि याच्यावर विचारसुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे ॲक्टमध्ये म्हणजे टेलिकम्युनिकेशन ॲक्ट जेव्हा येईल त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतील. तर आपण हे बिलबाबत बोलतोय. ठीक आहे. त्यानंतर TSP म्हणजेच काय, तर जी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्याबाबत इथे बोललेलं आहे. तर याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, जे आता क्लिअर करण्यात आलेलं आहे. तर ही जी TSP आहे ते एक्सप्लॉइट करू शकतील त्यांचं स्पेक्ट्रम शेअरिंग, ट्रेडिंग, लिझिंग, सरेंडरिंग, रिटर्निंग जो काही युटिलाइज स्पेक्ट्रम असेल ते सगळं करू शकतील असं इथे सांगण्यात आलेलं आहे. सोबतच जी रिस्ट्रक्चरिंग आहे, मर्जिंग किंवा डिमर्जिंगची प्रोसेस आहे ती सुद्धा इथे सिम्प्लिफाय करण्यात आलेली आहे. तर बघा जी टॉवर्स आहेत त्याबाबतचं काय म्हटलं आहे इथे, की नकाराचे स्पष्ट कारण नाही तोपर्यंत सार्वजनिक संस्थेच्या मालकीची जी जमीन असेल तीच उपलब्ध करून दिली पाहिजे टॉवरसाठी. ठीक आहे, आपण इथे टॉवरबाबत बोलतोय. आणि जे फंड्स आहेत ते सुद्धा अलाव केले गेलं पाहिजे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडच्या अंतर्गत. त्यामध्ये अर्बन एरियाज कनेक्टिव्हिटी आणि रिसर्चवर हा जो फंड आहे तो इथे खर्च केला जाणार आहे. तर ही जी आपण माहिती आहे ती पाहून घेतलेली आहे. टेलिकम्युनिकेशन बिल 2022 बाबतची ही माहिती होती. ही जी पॉईंट्स मी सांगितलेली आहेत ती लक्षात ठेवा, तुमच्याकडे मेन्शन करून ठेवा, महत्त्वाची आहेत. तर बिल आहे की ॲक्ट आहे ते इथे लक्ष देत चला, कारण पुढे जेव्हा टेलिकम्युनिकेशन ॲक्ट येईल तेव्हा बिल आणि ॲक्टमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. त्याच्यामुळे बिल जे आहे टेलिकम्युनिकेशन बिल 2022 ते व्यवस्थितरित्या आपल्याकडे प्रिपेअर असू द्या. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथे संपवूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.